मित्रांनो, आपल्या हाताच्या बोटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या असतात. कोणी सोन्याची अंगठी घालतं, कोणी चांदीची अंगठी घालतं, कोणी वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार दिलेल्या अंगठ्या घालतं. पण तुम्हाला माहिती आहे का की अंगठ्या या फक्त सौंदर्यासाठी नसतात, तर नशिबाचं चक्र बदलण्याची ताकद त्या ठेवतात. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात बोटांचे आणि कोणत्या बोटात कोणत्या धातूची अंगठी घालावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलंय. छोटीशी चूक तुम्हाला अडचणी निर्माण करणारी ठरू शकते. म्हणजे जर तुम्हाला त्याचं ज्ञान नसेल आणि तुम्ही चुकीच्या बोटात चुकीची धातूची अंगठी घातली असेल तर मात्र तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे जो तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात आधी बोलूया तर्जनीबद्दल, अर्थात इंडेक्स फिंगर ज्याला म्हटलं जातं, अंगठ्या शेजारचं बोट. आता हे बोट गुरुग्रहाचं मानलं जातं. या बोटात सोन्याची अंगठी धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्व गुणांमध्ये प्रचंड वाढ होते. जर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवायचं असेल किंवा लोकांचं नेतृत्व करायचं असेल तर तुम्ही जे हे इंडेक्स फिंगर आहे, अर्थात तर्जनी जी आहे, त्या तर्जनीमध्ये अंगठ्या शेजारचं बोट, त्याच्यामध्ये सोन्याची अंगठी घालणं अगदी योग्य मानलं जातं. हे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळवून देऊ शकतं. हे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. पण त्याचबरोबर फक्त अंगठी घालून होणार नाही, तर तुम्हाला तुमचे कर्मसुद्धा तसेच चांगले ठेवावे लागतील आणि प्रगतीच्या दिशेने सतत विचार करावा लागेल. सकारात्मक विचार स्वतःमध्ये आणावे लागतील. त्यानंतरचं दुसरं बोट म्हणजे मध्यमा, ज्याला मिडल फिंगर म्हटलं जातं. मध्यमा हे शनीचं बोट आहे आणि म्हणूनच या बोटात अंगठी घालताना 10 वेळा विचार करूनच घाला. खास करून या बोटात जर लोखंडाची अंगठी किंवा नीलम रत्न तुम्ही धारण करणार असाल तर ते विचारपूर्वक तज्ज्ञांना विचारूनच करावं. कारण या बोटात चुकीची अंगठी घातल्याने संघर्ष वाढू शकतो. शनीची ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते. त्यामुळे या बोटात अंगठी घालण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे बोट तुमच्या कर्माचं आणि शिस्तीचं प्रतिनिधित्व करतं. तुम्ही तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी बिंदास घालू शकता, त्यासाठी तुम्हाला कोणाला विचारायची सुद्धा गरज नाही. पण मध्यमा जे आहे, मिडल फिंगर जे आहे, तिथे शनीचा पहारा असतो आणि म्हणूनच संघर्ष असतो. म्हणून तिथे कुठलीही अंगठी घालण्याआधी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यानंतरचं बोट म्हणजे अनामिका, अर्थात रिंग फिंगर ज्याला म्हटलं जातं. आता हे बोट तुम्हाला यश आणि आरोग्य देतं बरं का, कारण हे सूर्याचं बोट आहे. म्हणूनच या बोटात तांब किंवा सोन्याची अंगठी धारण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे जीवनात यश आणि आरोग्याची प्राप्ती होते. जर तुम्हाला प्रसिद्धी आणि निरोगी जीवन हवं असेल तर हे बोट तुमच्यासाठी योग्य आहे. हे बोट तुमच्या कलात्मक आणि सामाजिक प्रतिमेला सुधारण्यास मदत करतं. म्हणूनच जी अनामिका आहे, रिंग फिंगर आहे, यामध्ये तुम्ही तांब्याची अंगठी घालू शकता किंवा सोन्याची अंगठी घालू शकता. त्यानंतरचं बोट येतं कनिष्ठा, अर्थात पिंकी फिंगर, ज्याला आपण करंगळी म्हणतो. हे बुद्धी वाढवणारं बोट आहे. म्हणूनच हे बुधाचं बोट आहे. या बोटात चांदीची अंगठी धारण केल्याने बुध ग्रह मजबूत होतो. त्यामुळे बुद्धिमत्ता, संवाद क्षमता, निर्णय घेण्याची ताकद या सगळ्या गुणांमध्ये वाढ होते. जर तुम्हाला व्यवसायात यश मिळवायचं असेल किंवा अभ्यासामध्ये सुधारणा करायची असेल तर या करंगळीमध्ये चांदीची अंगठी धारण करणं योग्य मानलं जातं. आता वळूया अंगठ्याकडे. अंगठा हे शुक्र ग्रहाचं बोट आहे. या बोटात चांदीचा छल्ला धारण केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो. शुक्र ग्रह हा प्रेमाचा, ऐश्वर्याचा, त्याचबरोबर चैनीचा, सगळ्यात महत्त्वाचं पैशाचा ग्रह आहे. त्यामुळेच अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घातल्याने जीवनामध्ये सुखसमृद्धी वाढते. सुखसमृद्धी वाढवायची असेल तर अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालणं योग्य मानलं जातं. मित्रांनो, मी सुरुवातीला म्हटलं तसं एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे की अंगठी कोणतीही तुम्ही घाला, पण त्याबरोबरच जर तुम्ही प्रामाणिक कष्ट, मेहनत या सगळ्याची जोड, कृतीची जोड त्याला देणार नसाल तर मात्र या सगळ्या ज्ञानाचा उपयोग नाही आणि कितीही अंगठ्या घातल्या तरी उपयोग नाही. अंगठ्या काय करणार आहेत? त्या तुम्हाला मदत करणार आहेत, हवी ती संधी तुमच्यापर्यंत आणून देण्यासाठी. पण ती संधी मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला तुमचे कष्ट त्यामध्ये टाकायचे आहेत, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमची एक छोटीशी निवड तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते, हेही लक्षात ठेवा. अंगठी निवडताना केवळ डिझाईन बघू नका, तर ती तुमच्या कोणत्या बोटात आणि कोणत्या धातूची आहे याचा विचार करा. योग्य वेळी योग्य व्यक्तींचा सल्ला घेणं त्या बाबतीत आवश्यक असतं. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ.
ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.